गवार स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे. त्याच्यासाठी वाटण काढतोय. खोबरं घेतलं आहे एवढं, आणि त्याच्यानंतर थोडासा लसूण घेतलेला आहे आपण. गावरान लसूण आहे त्यामुळं मिसलेलं नाही. जिरी घेतले, आणि आपल्याला जसं तिखट लागतंय तसं मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या घेतल्यात, आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. आता ही बारीक करून घ्यायची मिक्सरला. असं बारीक केलं आहे. आता कढई ठेवले तापायला. थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतड, जिरी टाकू आता थोडीशी. आता वाटण वाटलेलंही टाकून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. तेल जास्त तापले. वाटण चांगलं आता तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ. थोडीशी हळद टाकते आता. एवढी हळद टाकायची, आणि वाटण आता भाजून घेऊ चांगलं. टाकायचं चवीनुसार आता. त्याच्यामध्ये आता गवार स्वच्छ धुवून घेतलेली गवार त्याचे टाकणार. परत नाही टाकत. चांगलं परतून झाल्यावर आता पाणी टाकायचं शिजण्यापुरतं. आता पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून आपण शिजून देऊ. आता गवार शिजलेली आहे आपली अशी. त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आपल्याला. थोडासा कूट टाकून द्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा. एवढं घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलं की चांगलं हलवून घेऊ. लाईक करा, सबस्क्राईब करा.